नमस्कार सर्वांना। आजची रेसिपी झटपट आणि चटपट श्री साळुंखे चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे। अशाच आपण प्रतिसाद मला द्या। नवीन नवीन रेसिपीसाठी श्री साळुंखे चॅनलला लाईक अँड फॉलो करायला अजिबात विसरू नका। मी आजची रेसिपी आपली आहे मेथीची भाजी। साध्या आणि सोप्या पद्धतीत मी बनवणार आहे, घरगुती आणि गावरान पद्धतीत। एकदम साध्या आणि सोपं मी इन्ग्रेडियंट्स त्याच्यामध्ये यूज करणार आहे। साहित्य तर फक्त मिरची, लसूण आणि थोडंसं मीठ किंवा तुम्ही जिरे किंवा तुम्ही शेंगदाणे भाजून कूट टाकला तरी चालेल, किंवा डाळ मुगाची किंवा तुम्हाला जी आवडेल ती त्यानुसार तुम्ही डाळ भिजवून ती थोडीशी आपण फोडणीला डायरेक्टली टाकायचं आहे। तर मी याच्यामध्ये फक्त लसूण बघू शकताय, लसूण मी 10-12 पाकळ्या म्हणजे 2 मी असे मोठे गट्टे आहेत ते घेतलेले आहेत। तुमच्या आवडीनुसार तुम्ही लसूण घेऊ शकता। आणि साध्या मी ह्या मिरच्या घेतलेल्या आहेत, तुम्ही बघू शकता। जास्त ह्या स्पायसी वगैरे नसतात, तर मी ह्याला कट करणार आहे। तुम्ही ह्याचं पेस्ट किंवा टेचून जर केलं तरी चालेल, तर टेचल्याने म्हणजे व्यवस्थित होईल। अर्ध कच्चं आपण टेचायचं आहे, म्हणून टेस्ट ही एकदम व्यवस्थित येते। आणि त्याचबरोबर मी 2 जुड्या मेथीच्या अशा फ्रेश बघू शकताय तुम्ही अशा घेतलेल्या आहेत। चांगली मी निसून स्वच्छ करून घेतलेली आहे। ह्याला आपण पाण्यामध्ये स्वच्छ धुवून घ्यायचं आहे। आणि फक्त तेल, हळद नाही, तेल, मीठ आणि मिरची मी डायरेक्टली असंच फोडणी देणार आहे। आणि नंतर मग तुम्हाला हवं असेल तर शेंगदाण्याचा कूट आणि डाळ टाकू शकता। तर मी ह्याच्यामध्ये टाकणार नाही, तुम्हाला आवडीनुसार तुम्ही सॉल्ट वगैरे आणि तेल मी जास्त ह्याच्यामध्ये पण ॲड करणार नाही। ऑइली वगैरे असं काहीच करणार नाही, हेल्दी आहे। तुम्ही बघा, शेवटपर्यंत बघा, नक्की बघा, लाईक करा, फॉलो करा। श्री साळुंखे चॅनल नवे असा तर प्लीज बेल आयकनला क्लिक करा, म्हणजे नोटिफिकेशन तुम्हाला येत राहील आणि व्यवस्थित तुम्हाला ही रेसिपी आपण बघूया। थँक्यू। चला तर मग आपण रेसिपी बघूया। आपण स्वच्छ भाजी धुवून घ्यायची आहे। अशाच नवीन रेसिपीसाठी श्री साळुंखे चॅनलला लाईक अँड फॉलो करायला विसरू नका। आपण 2 ते 3 पाण्याने स्वच्छ असं चाळणीमध्ये धुवून घ्यायचं आहे, बघू शकता। स्वच्छ असं, कारण की खडे वगैरे माती असते, आणि अशा पद्धतीत आपण चाळणीमध्ये ठेवायचं आहे। पूर्ण पाणी येणे ह्याचं वितळून घ्यायचं आहे, बघू शकताय। अशा प्रकारे मिरच्या आपण कट करून घ्या किंवा पेस्ट केले तरी चालेल। आता मी लसूण थोडा टेचून घेणार आहे, अशा पद्धतीत बघू शकताय। लसूण टेचून घ्यायचं आहे, कढई मी ठेवलेली आहे, तिथे गॅस ऑन करते। अशा प्रकारे आपण टेचून घ्यायचं आहे पूर्ण लसूण, बघू शकता। अशा प्रकारे मी लसूण टेचलेला आहे, करूया, बघू शकताय। अशा प्रकारे गॅस ऑन करूया। आता आपण टेचलेला लसूण त्याच्यामध्ये ॲड करूया। थोडंसं पॅन गरम होत आहे। मिरच्या आहेत, आता आपण कट करून घेऊया, बघू शकता। अशा प्रकारे कट करायचं आहे, जास्त याच्यामध्ये ऑइल वगैरे काहीच ॲड केलेलं नाही मी, असं जास्त लसूण बघू शकता। ह्याच्यामध्ये ऑइल वगैरे काहीच ॲड केलेलं नाही आहे, बघू शकताय। ह्याला अशाच प्रकारे मी फ्राय करणार आहे। लसूण आहे अशा प्रकारे। आता हा चॉप करून ठेवलेले आहे मिरच्या। हवं असेल तर तुम्ही कमी करू शकता, म्हणजे 2-3 इथे फिक्के असल्यामुळे आणि 2 भाज्याच्या जुड्या असल्यामुळे मी एवढा अशा मिरच्या फिक्क्या आहेत। तुम्ही टेचून टाका किंवा असंही टाकलं तरी चालेल, बघू शकता। लसणाचा कलर चेंज झालेला आहे। आता आपण अशीच भाजी टाकूया, करपण्याची वेळ करूया, अशा प्रकारे बघू शकता। ॲड केलेलं आहे मी, पूर्ण ॲड केलेलं आहे। गॅस बघू शकता लो केलेला आहे, फास्ट आहे आता लो करते। बघू शकता गॅसचा फ्लेम फास्ट आहे। मी मीठ वगैरे, तेल वगैरे काहीच ॲड केलेलं नाही आहे। आता डायरेक्टली आपण मिरच्या टाकूया आणि नंतर मी वरतून तेल आणि सॉल्ट ॲड करणार आहे, बघू शकताय। हे पूर्ण कमी होऊ द्यायचं आहे आपल्याला भाजी, त्याच्या अंदाजाने आपल्याला कळणार की सॉल्ट किती आपण ॲड करूया, किंवा म्हणजे आपल्याला खरट होण्याची शक्यता नसते। त्यामुळे आता आपण हे भाजी पलटी करून घेऊया, बघू शकता। अशा प्रकारे मी बघू शकताय पलटी केलेली आहे, तर बारीक होत जाईल, त्याच्यामुळे आपण सॉल्टचा अंदाजा कळेल। बघू शकता आधी केवढी होती ना आता केवढी झालेली आहे आपली मेथीची भाजी। आजची रेसिपी आहे मेथीची भाजी गावरान पद्धतीत। श्री साळुंखे चॅनलवर आपण नवीन असाल तर प्लीज लाईक, शेअर आणि कमेंट्स करायला विसरू नका। गॅसचा फ्लेम मी फास्ट केलेला आहे, बघू शकताय। ह्याला पाणी सुटलेलं आहे। अशा पद्धतीत आपण पूर्ण कोरडी करणार आहे, सुकी करणार आहे। नंतर ह्याचा आपल्याला अंदाज कळेल आपण किती सॉल्ट आणि ऑइल ॲड करायचं आहे ते। आपण एकदा नक्की ही रेसिपी माझ्या पद्धतीत तुम्ही ट्राय करा, तुम्हाला आवडेल। अशाच नवनवीन रेसिपीसाठी श्री साळुंखे चॅनलला
प्लीज लाईक अँड फॉलो करायला विसरू नका. थँक्यू. बघू शकताय पाणी कसं उकळतं झालेलं आहे. आपण पूर्ण फ्राय करायचं आहे, अशीच पूर्ण कंटिन्यू करायचं. टिप्स आहे, सॉल्ट आधी टाकू नये, कारण की आपल्याला अंदाजा कळतो, त्याच्यानंतर आपण सॉल्ट ॲड करू शकता. दुसरी टिप्स, ह्याच्यावरती झाकण ठेवू नका, त्याने काळं पडण्याची किंवा कडू होण्याची शक्यता असते. तिसरी टिप, सॉल्ट टाकल्याने कच्चं राहतं, म्हणून आधी सॉल्ट टाकू नये, शेवटी टाकावे. तिसरी टिप्स, थोडंसं सॉल्ट आपल्या आवडीनुसार टाका आणि पाणी थोडंसं पाणी असतानाच आपण ॲड करा, म्हणजे थोडंसं पाणी असल्यानंतर आपण मिक्स करायचं आहे, म्हणजे मीठ जे पूर्ण आहे ते एकजीव होईल सॉल्ट. चौथी टिप, म्हणजे असं पाणी असताना आपण सॉल्ट टाकलं की म्हणजेच पूर्ण एकजीव होतो. आता हे कोरडं झाल्यानंतर आपण 5वी टिप, हे पूर्ण सुकं होऊ द्यायचं आहे, म्हणजेच कोरडं होऊ द्यायचं आहे. पाणी पूर्ण ह्याचं जिरलं पाहिजे ह्याच्या अंशी मेथीच्या, आणि नंतर आपण तेलाची धार वरतून आपण ॲड करायची आहे. ह्या 5 टिप तुम्ही पूर्ण लक्ष ठेवून ऐका आणि फॉलो करा, लाईक करा, शेअर करा आणि आवडल्यास नक्की कमेंट्स करून सांगा. गावरान पद्धतीत श्री साळुंखे चॅनलवरती भाजी. बघू शकता आता आपण पूर्ण पाणी हे बघा किती हे झालेलं आहे, सर्व केलेलं आहे, कोरडं झालेलं आहे. बघू शकता आता आपण ऑइल आपल्या आवडीनुसार तुम्ही ॲड करा. बघू शकता मिरच्या का ॲड केल्या आहेत आणि कशा मी आधीच ॲड केल्या आहेत, बघा पूर्ण शिजून निघाल्या आहेत. टिप्स आणि ट्रिक्स बघू शकता अशा प्रकारे. आता मी वरतून थोडंसं आवडीनुसार आपण ऑइल ॲड करूया. हवं असेल तर तुम्ही ॲड करा, नाही टाकलं तरी चालणार. थोडंसं आपण 2 टेबलस्पून आपल्या अंदाजा ऑइल मी ॲड केलेलं आहे. बघू शकता आता आपण ह्याला झाकण वगैरे काहीही आता पूर्ण फ्राय करायचं आहे. बघू शकताय चमकत असणार आहे, ऑइल आहे. आता पूर्ण ह्याला झाकण वगैरे काहीच ठेवायचं नाही, फास्ट गॅसवरतीच करायचं आहे. बघू शकताय. लाईक शेअर आणि कमेंट्स करायला विसरू नका. थँक्यू एव्हरीवन, थँक्यू सो मच. आपली रेसिपी रेडी झालेली आहे. बघू शकता, या सगळ्यांनी जेवायला तुम्ही भाकरीसोबत खाऊ शकता, चपातीसोबत खाऊ शकता, तुम्हाला हवं असेल त्याप्रमाणे तुम्ही डाळ भातासोबतही खाऊ शकता. बघू शकता आपली रेसिपी रेडी झालेली आहे. बघा रेसिपी आवडल्यास नक्की लाईक शेअर आणि कमेंट्स करायला. बघू शकता लाईक शेअर आणि कमेंट्स. थँक्यू. श्री साळुंखे चॅनलला लाईक अँड फॉलो करा. थँक्यू सो मच.